अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करून बदर समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत तसेच 2027 ची जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्याच्या पुढे धरणे आंदोलन धरण्याचा आमचा आदेश होता, कार्यक्रम होता। आताच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूच्या मैदानामध्ये आमचं धरणे आंदोलन संपलेलं आहे। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते BN दाभाडे होते, मी होतो। त्या सभेमधून असा सूर निघाला, अ ब क ड हे जे उपजातीचं वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य असून ते घटनेच्या विरोधी आहे। समाजामध्ये दुही पसरवण्याचा हा शासनाचा डाव आहे। त्यामध्ये संघीय राजनीती जी आहे संघाची, नागपूरचं जे मुख्यालय त्या मुख्यालयातून आदेश पारित झाले आणि त्या आदेशाच्या अनुरूप महाराष्ट्र शासन चालत आहे। त्या गोष्टीसाठी रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की जातवार जनगणना जेव्हा होईल त्यानंतर ह्या गोष्टीचा विचार व्हावा। माननीय रामदासजी आठवले केंद्रामध्ये समाज कल्याण मंत्री आहे आणि त्यांचा जो आदेश आहे आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाअंती त्यांनी मागच्या 10 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे हा आदेश दिला। आमचा पूर्वी या गोष्टीला विरोध होता, आजही आहे। याच्यापैकी सर्वप्रथम जर जास्त सहभाग असेल तो बौद्धाचा आहे। 8% बौद्धाची संख्या आहे। त्यानंतर चर्मकार समाज येतो, त्यानंतर वर्तन समाज येतो। तर आम्हाला एकच म्हणायचं आहे पक्षाच्या भूमिकेतून जर आम्ही जर कुणाला घेतला असो, आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती। आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी। आमची भूमिका कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही। आमचं जे आजचं आंदोलन आहे हे फक्त शासनानं जो बदर समितीचा अहवाल आहे तो सर्वांसमोर हे ठेवावा। त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे घोष तोडून घेऊन उपवर्गीकरणाचा जो खऱ्या अर्थानं तो उपवर्गीकरणाचा जो ध्यास आहे तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाज ते तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकाच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे। आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी इतर समाजाच्या लोकांनी यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही। त्यांना कसं रोजानं लावलं, महिन्यानं लावलेलं 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने तर